हॅलो मित्रमंडळींनो, मी आपला हिमांशू. आज चाललो शेतामध्ये, कारण कालचा झाला पाणी आणि आज शेतकऱ्याला आठवली त्यांची नाणी. हे बघा, कालच्या पाण्याने रस्ते पण पूर्ण ओले चिंब होऊ नये. आपला चेहरा बघून घ्या, पूर्ण पारद्यासारखा होऊ नये. आपल्या ऑडियन्सला आपल्या शेतकऱ्यांची अपडेट देणं हे आपलं काम आहे, नाही का? तर हे बघा, काल होती मोटार चालू, मोटार केली बंद कारण जोंधऱ्याले होतं पाणी चालू, नाही का? हे कोणाचं एका मेनकापड इकडं फाटून गेलं कालच्या पावसामुळं. हा गहू अस्तव्यस्त होऊन गेला सगळा, नासधूस झाली. हे आपली शेतकरी मंडळी आहे पूर्ण. मग आपण पोचलो परत दुसऱ्या साईडला. दुसऱ्या साईडने पोचल्यानंतर आपल्याला अजून इकडे तिकडे सगळं पराठी वगैरे वाकून होती, सगळे इकडले तिकडले मेनकापड फाटून होते. इकडले तिकडले आपला गहू पण झोपलेला होता पूर्ण. आपला गहू पण अख्खा झोपून गेला. गहू झोपला, ज्वारी पण झोपली, म्हणजेच आपला जोंधरा झोपला, नाही का, पूर्ण पावसामुळे. आणि मग पोचलो आपण पिशवी चुमडी चांबडी घेऊन आपल्या आंब्याखाली, कारण कालच्या पावसामुळे आंब्या आपला पूर्ण खाली पडला होता. तर आंबे मस्त वेचायला गेलो. आता उद्याचे हा आपला गुढीपाडवा, आता आंब्याची चटणी बनवायला लागते आपल्याला, नाही का? म्हणून आजच्या पावसामुळे ते आंबे पहिलेच पडले, नाही का? मग हे आपले छोटे मोठे बुटकुले बाटकुले आपले निंबासारखे मस्त आंबे आहे, नाही का? टेस्टी आहे. आणि आपल्या वजनापेक्षा आपली चप्पलच वजनी झाली. तर